आज मी बनवणार आहे साखरेचा तगार बनवून बेसनाचे लाडू, जे की तोंडात टाकताच विरघळणारे बेसनाचे लाडू बनणार आहेत। तर अशा प्रकारे साखरेचा तगार बनवून जर तुम्ही बेसनाचे लाडू बनवले ना तर खूप छान लागतात आणि चव वेगळीच लागते आणि एकदम दाणेदार लाडू होतात बेसनाचे। तर ह्या साखरेची तगार या साखरेच्या तगारला तुम्ही साखरेचा भुरा पण बोलू शकता किंवा साखरेची तगारही बोलू शकता। बघू शकता किती छान लाडू होतात आणि हे लाडू ना तुम्ही साखर जी वाटून टाकताना तसे न करता अशा पद्धतीने केले ना तर चवीला पण खूप छान लागतात आणि तोंडात टाकतात विरघळणारे लाडू बनतात आणि असं दाणेदार लाडू लागतात, असे जिभेवर विरघळतात लाडू हे। तर रेसिपी पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि एक सबस्क्राईब करा। चला तर रेसिपी बनवायला घेऊया। इथे मी साखरेचा तगार बनवण्यासाठी कढई ठेवली आणि कढईमध्ये मी 1 कप साखर टाकली, 1 वाटी साखर टाकली आणि 1 वाटी पाणी टाकले। आता तुम्ही तुमच्या घरातील कुठलंही एखादं भांडं घ्या मापासाठी, त्याने तुम्ही करू शकता। आता इथे ना 1 उकळा येऊ द्यायचा आहे, म्हणजे ही साखर थोडीशी विरघळू द्यायची आहे आणि साखर विरघळल्यानंतर याच्यात ना 1 चम्मच तूप टाकून घ्यायचं आहे 1 उकळा आल्यानंतर। आता याला ना कमी गॅसवर ना मिक्स करत राहायचं याला। बघू शकता याला असं फेस येतो। आता याला कमी गॅसवरच करायचं, जास्त फास्ट गॅस करायचा नाही आहे, कमीच याच्यावर करायचं आहे। आता बघू शकता की आता हे ना बघा हे घट्ट होत आहे, हे बघा घट्ट होत आहे। आता असं फक्त 4-5 मिनिटासाठी असं कमी गॅसवर करायचं, नंतर गॅस बंद करून याला मिक्स करत राहायचं आहे। हे बघा किती छान झालंय। आता इथे काय केलंय ना, गॅस कमीच आहे अजून। आता इथे मी गॅस बंद केला आहे। आता असं झालं ना की गॅस बंद करायचा आणि याला ढवळत राहायचं। आता इथं कढई गरम आहे ना, या गरम कढईमध्येच हे साखरेचा तगार होणार किंवा साखरेचा भुरा। तर बघू शकता असं घट्ट होऊन जातं आणि एकदम छान होतं। आणि तुम्ही अशा प्रकारे जर लाडू केले ना तर ते तोंडात टाकतात असा कणकण लागतो, दाणेदार लाडू असतात ना तसं लागतात। आता असे तुम्ही ना साखर वाटून पण लाडू बनवतात, म्हणजे साखर वाटून पण लाडू आपण बनवू शकतो। तर साखर वाटून न बनवता असं साखरेचा तगार बनवून जर बनवले ना लाडू तर खूप छान लागतात आणि चवदार लागतात आणि टेस्टी त्याची वेगळीच लागते। आता बघू शकता हे थोडंसं घट्ट झालं, हे अजून घट्ट होणार आहे आणि एकदम भुरा बनणार आहे याचा। आता साखरेची तगार बनणार आहे। तर या प्रकारे नक्कीच ट्राय करून बघा, माझी रेसिपी पूर्ण बघा। हे बघा झालं आहे घट्ट। आता 1-2 मिनिटानंतर अजून घट्ट होतं हे आणि थंड झालं ना तर अजून जास्त घट्ट होतं आणि मस्त होतं भुगा। आता बघू शकता हे असं झालं आहे। आता याच्यात ना गाठी आहेत, तर बघा हे असं सर्व गाठी आहेत ना, मग ह्याला काय करायचं आता मिक्सरमधून थोडं काढायचं आहे। जर गाठी नसन होऊ द्यायच्या ना तर तुम्ही आधीच त्याला हाताने पण असं कुस्करून घेऊ शकता। म्हणजे मिक्सरमधून जर नसन काढायचं तर हाताने पण कुस्करून घेऊ शकता किंवा मिक्सरमधूनही बारीक करून घेऊ शकता। आता इथे ना या साखरेचा तगार किंवा भुरा रेडी झालेला आहे। आता याला ना थंड झाल्यानंतर ना काय करायचं आहे, मिक्सरमध्ये थोडंसं फिरून घ्यायचं आहे, थोडंसं फिरवायचं आहे, 1 मिनिटासाठी फिरून घ्यायचं आहे बस। तर हे बघा इथं ह्या अशा गाठी तुम्ही हाताने पण फोडू शकता किंवा मिक्सरमधूनही काढू शकता। आता मी याला काढणार आहे मिक्सरमधून। आणि हे बनवायला पण जास्त टाईम काय नाही लागत, लगेच रेसिपी होते ही। अशा प्रकारे नक्कीच ट्राय करून बघा आणि खूप दाणेदार लाडू होतात। आता मी याला ना मिक्सरमधून काढून घेणार आहे। आता तुम्हाला जर मिक्सरमधून नसेल काढायचं तर तुम्ही इथेच त्याच्या हाताने असं याच्या गाठी फोडू शकता किंवा कुस्करून टाकू शकता। आता इथे काय करायचं आहे, गॅसवर कढई ठेवली आहे मी आणि इथे मी 1 कप बेसन घेतलं आहे। आता ज्या मी वाटीने साखर टाकली आणि पाणी टाकलं त्या वाटीने पण तुम्ही बेसन घेऊ शकता। आता इथे मी कपाने बेसन घेतले आणि अर्धा कप तूप टाकले। आता तुम्हाला जर ह्या लाडूचं प्रमाण जर वाढवायचं असेल, जास्त लाडू बनवायचं असेल तर तुम्ही हे प्रमाण पण वाढवू शकता। तर मी इथे 1 कप बेसनाला अर्धा कप तूप टाकून घेतलं आणि ह्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। आता याचा सुगंध येईपर्यंत थोडासा लालसर कलर होईपर्यंत ना छान असं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। आता याच्यात सुरुवातीला थोड्या गाठी दिसत आहे आपल्याला, पण नंतर हे व्यवस्थित होणार। जसं जसं तुपात हे पीठ भाजन ना तसं हे पीठ ना तूप साईडला करणार आणि मस्त भाजून निघणार हे पीठ। आणि याचा एक सुगंध पण छान सुटतो, घरामध्ये खूप छान सुगंध सुटतो बेसनाचा असं भाजताना तुपामध्ये। बघू शकता मी मंद आचेवरच मी हे बेसन भाजून घेणार आहे।
आता तुम्ही याच्यात थोडासा रवाही टाकू शकता किंवा थोडंसं गव्हाचं पीठही टाकू शकता. आता मी फक्त बेसनाचेच लाडू बनवत आहे म्हणून मी फक्त बेसनच टाकले. बघू शकताय तूप बाजूला होत आहे. आता बघू शकता छान पातळ होत आहे. आता तुम्हाला पातळ झाल्यावर वाटत असेल की पातळ झाल्यावर याचे लाडू कसे बनतील, तर बनतात लाडू. आता हे पातळ पहिले दिसतं, नंतर हे थंड झालं नाही थोडं घट्ट होतं आणि हे घट्ट झालं याच्यात आपण ते साखरेचा भुरा टाकला ना तर ते अजून घट्ट होतं आणि आपण त्याचे लाडू करू शकतो. या बेसन भाजायला थोडा जास्त टाईम लागतो कारण आपल्याला बेसन छान भाजून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे. हाय फ्लेम केली गॅसची तर हे बेसन जळू शकते, म्हणून मंद आचेवरच हे बेसन भाजून घ्यायचं आहे. आता बघू शकता हे बेसन कसं मस्त तुपामध्ये असं फुगतंय. हे बघा आता इथे ना बेसन भाजत आहे. थोडासा याचा लालसर कलर झाला ना की गॅस बंद करायचा आहे. मग कढई गरम असते ना त्या गरम कढईमध्ये थोडं याला मिक्स करत राहायचं आहे. हे बघा किती छान दिसत आहे आणि वास तर एवढा भारी सुटलाय ना, फार छान सुगंध सुटला याचा. त्याला मिक्स करत राहायचं आहे. नाही आपण मिक्स नाही केलं ना थोडंसं पण ते खाली लागण्याची शक्यता असते. जर तुम्ही नॉनस्टिक कढई घेतली ना मग त्यामध्ये नाही लागत, पण अशी जर कढई काय घेतली ना तर खाली जळण्याची शक्यता असते, म्हणून याला मिक्स करत राहायचं हाताने. आता इथे ना बघू शकताय थोडासा ना लाल कलर आलेला आहे. आता हे बेसन भाजून रेडी झालेले आहे. आता इथे मी केला आहे गॅस बंद. आता हे गॅस बंद करून काय करायचं ना, याला छान थंड होऊ द्यायचं आहे. आता कढई गरम आहे तोपर्यंत याला मिक्स करतच राहायचं आहे, कारण कढई आहे गरम तर त्याच्यामध्ये पण हे छान भाजून निघणार. आता मिक्स करत राहायचं आहे आणि थंड व्हायला सोडायचं आहे. आता छान थंड होऊ द्यायचं आहे. आपण गरम गरम याच्यातच जर साखर टाकली ना तर साखर विरघळते आणि पातळ लाडू होतात, मग ते खाली बसतात. मग असं थंड केल्यानंतर लाडू बनवले ना तर छान होतात. बघा आता इथे ना थंड झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी ना थोडेसे काजू आणि थोडे बदाम बारीक कापून मिक्स करून घेतले. तुम्ही याच्यात किसमिस पण टाकू शकता किंवा बाकीचे ड्रायफ्रूट पण टाकू शकता. आता मी इथे जो साखरेचा तगार बनवला ना, साखरेचा भुगा, तो मिक्सरमधून 1 मिनिटासाठी फक्त असं फिरून घेतलं आहे आणि तो मी याच्यात टाकला आहे. हे बघा तर मी थोडा साईडला ठेवला आहे लाडूला लावून दाखवण्यासाठी. तर तुम्हाला जर लाडूला वरतून लावायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता किंवा पूर्ण टाकू शकता. आता बघा हे किती पातळ झालं होतं ना मिश्रण, आता घट्ट झालं आहे. आता याच्या साखरेचा भुरा आपण टाकून घेतला आहे. आता हे छान मिक्स करायचं आहे आणि याचे गोल गोल लाडू बांधून घ्यायचे. हे बघा घट्ट झालं आहे ना, पहिले किती पातळ झालं होतं पण आता झालं आहे घट्ट. तर आता याचे काय करायचे, लाडू बांधायचे. तर थोडंसं हे असं गोळ्या घ्यायचा, गोल लाडू करायचा आणि साखरेच्या याला असं लावायचं आहे थोडंसं. हे बघा हे साखरेचा भुरा ठेवला ना मी, याला लावायचं आहे आणि ठेवून द्यायचं. आता तुम्हाला जर नसेल लावायचं तर तुम्ही नाही लावू शकत. मी एकाच याला लावून दाखवत आहे, मी काय सगळ्यांना लावणार नाही आहे. तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लावू शकता. आता असेच मी सर्व लाडू करून घेणार आहे. हे बघा आणि मी त्याला ना वरतून एक मनुका असे गार्निशसाठी सर्व लावलेत मनुके. तर तुम्ही दुसरे पण ड्रायफ्रूट्स लावू शकता किंवा असेही ठेवू शकता. आता ही माझी लाडूची रेसिपी बनवून झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल ना तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि एक सबस्क्राईब पण करा. तर बघू शकता किती छान लाडू झालेत आणि खूप दाणेदार आणि तोंडात टाकताच विरघळणारे लाडू झालेले आहेत. हे बघा मी तुम्हाला तोडून दाखवते. खूप छान लाडू झालेत. नक्कीच या प्रकारे तुम्ही करून बघा, खूप छान होतात. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय. जय महाराष्ट्र.